Student, good evening. कसे आहात? बरे आहे ना? Every day you have to write verbs at least minimum किती? 5. Most maximum 10. Okay. And write 3-4 sentences तुमच्या मनाने माइंड ब्लोईंग. प्रथम मराठी बोलायचं, नंतर त्याचं इंग्लिश. म्हणजे मी गावाला जाणार आहे. मी गावाला जाणार आहे. कोणता काळ आहे? भविष्यकाळ आहे का वर्तमान काळ आहे का भूतकाळ आहे? जाणार आहे भविष्यकाळ, बरोबर. मग तिथं काय? आय शॅल किंवा आय विल गो टू विलेज. मी गावाला गेलो, साधा भूतकाळ. आय वेंट टू विलेज. वेंट, बरोबर. मी गावाला गेलो होतो मागच्या महिन्यात. आय हॅव गॉन लास्ट मंथ, बरोबर. आय हॅव गॉन म्हणजे गोचा पास्ट पार्टिसिपल गॉन, आणि पास्ट पार्टिसिपल काय? गॉन, बरोबर. गोचा गॉन. मग आता आपल्याला इथे साधे फर्स्ट फिमेल की कोणत्या पोस्टला. मग आता डॉक्टर कोण होतं? पहिली स्त्री डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी होती ना. आणि सावित्रीबाई फुले कोण होते? पहिली शिक्षिका होती. पायलट कोण होतं? पायलट म्हणजे काय? हो, बरोबर की नाही? विमाना. ड्रायव्हर म्हणजे काय? बरोबर. ड्रायव्हर आणि पायलट याच्यामध्ये फरक आहे ना, बरोबर की नाही? मग आता फर्स्ट फिमेल टीचर इन इंडिया, भारतात पहिली शिक्षिका कोण होती? सावित्रीबाई फुले. की ज्याचं युनिव्हर्सिटीला पण नाव झालं. काय नाव झालं? सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. फुले युनिव्हर्सिटी. फर्स्ट फिमेल टीचर इन इंडिया सावित्रीबाई फुले. नंतर फर्स्ट फिमेल गव्हर्नर इन इंडिया. हे तुम्हाला परीक्षेला येते, सीईटीला येते, जनरल नॉलेजला येते, आणि मुलाखत इंटरव्ह्यूला पण येते. फर्स्ट फिमेल गव्हर्नर इन इंडिया सरोजिनी नायडू. कोण होता? सरोजिनी नायडू. फर्स्ट फिमेल डॉक्टर इन इंडिया आता सांगितलं, आनंदीबाई गोपाळ जोशी. फर्स्ट फिमेल पायलट इन इंडिया सरिया थक्राल. फर्स्ट फिमेल पायलट इन इंडिया सरिया थक्राल, बरोबर. पहिली स्त्री. फर्स्ट फिमेल रूरल ऑफ इंडिया रजिया सुलतान. कोण होतं? रजिया सुलतान. फर्स्ट फिमेल रूरल ऑफ इंडिया. फर्स्ट फिमेल प्रेसिडेंट ऑफ इंडिया सर्वांना माहिती आहे, जळगावला राहते ना. आणि काही काळ धुळ्यामध्ये. फर्स्ट फिमेल प्रेसिडेंट ऑफ इंडिया प्रतिभा पाटील. आत्ताच होऊन गेलं, बरोबर की नाही? राष्ट्रपती होत्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील. आणि गव्हर्नर इंडियाचे सरोजिनी नायडू. सावित्रीबाई फुले महान. हे सगळ्याच क्रिया महान आहे, बरोबर की नाही? आता तुम्ही जर विचार केला तर राईट अपोजिट वर्ड ह्युमन. ह्युमन म्हणजे मानव. मानवचं काय? ॲनी टिंब. मग मानवचा अर्धा मार्क, तुम्हाला 1 मार्क घ्यायचा असेल तर ह्युमन विरुद्ध अपोजिट ॲनिमल होईल का ॲनिमल होईल हे तुम्ही लिहायचं. तुम्हाला 1 मार्क घ्यायचा. विरुद्धार्थी शब्द ॲनिमल होईल का ॲनिमल होईल, बघा. ओके, बाय, थँक्यू. आता अभ्यास करा.